बालक यांचा जो विभाग होता त्या ठिकाणी 3 बालकांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आपल्याला माहित असेल की जानेवारी महिन्याच्या 2021 मध्ये भंडारा येथे सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये अशी घटना होऊन 10 बालकं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेस शासनाने कमिटीचं गठन केलं होतं. एक वरिष्ठ अधिकारी प्रभात रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचं गठन केलं होतं राज्य शासनाने त्यावेळेस. आणि त्यांनी आपला अहवाल ऑलरेडी दिलेला आहे सरकारला की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या बाबतीतचा अहवाल शासनाकडे दिला असताना सुद्धा तो अहवाल धूळखाट पडलाय. त्या अहवालावर जर व्यवस्थित जर राज्य शासनाने पावलं उचलली असते तर अशा प्रकारची घटना अमरावतीला झाली नसती. त्याच्यामुळे जो अहवाल अजून पडलेला धुळकात त्याच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य ती पावलं का उचलली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. सर, याच्या चौकशीची मागणी करणार का? गंभीर घटना आहे, गरीबाची मुलं आहे सगळी, बरोबर आहे ना. आणि आयसीयू मध्ये जर आग लागली एनआयसीयू मध्ये तर गंभीर असं आहे, अतिशय गंभीर घटना आहे म्हणून तर कमिटीचं गठन केलं होतं. पण कमिटीचं गठन करायचं, कमिटीचा अहवाल बोलवायचा आणि अहवाल तो जर पडून राहत असेल त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर त्या अहवालाला काय अर्थ आहे? फक्त लोकांना दाखवायचं आम्ही कमिटी स्थापन केली म्हणून. या बाबतीत शासनाने खुलासा करायला पाहिजे आणि पुढील काळामध्ये जो अहवाल धुळकात पडलाय त्याच्यावर राज्यभरामध्ये योग्य ती पावलं उचलली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडू नये. हिंदी में जानना चाहेंगे, अमरावती में जो